पाहूयात विदर्भातल्या काही घडामोडी। अकोल्यात 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या झाली। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। माझ्या मैत्रिणीला का बघतो असं म्हणत ही हत्या करण्यात आलेली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर देवाडीमध्ये पूर्व वैमनस्यातून मित्राची चाकू भोसकून हत्या झाली। पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपातून ही हत्या झाली आहे। मृतका देवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरती रखडली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। आरोग्य विभागामध्ये एकूण 503 पदं रिक्त आहे। मात्र भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये। अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहे। अकोल्यात आपण पाहतोय मध्य रेल्वेवरती ब्लॉक आहे, तर यामुळे 26 मार्च पर्यंत अनेक गाड्यांचा फेऱ्या रद्द करण्यात आल्या। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचं विस्तारीकरण केलं जातंय, त्यासाठी हा ब्लॉक घेतला जातोय। सोलापूरमधून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे भीषण अपघात झाला असल्याचं बघायला मिळतंय। तर यवतमाळच्या हिवरी गावाजवळ हा अपघात झाला आणि या अपघातात 25 प्रवासी जखमी देखील झाले असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। आणि आता बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्यातील कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोरेगावच्या 2 तरुणांनी थायलंडमध्ये 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केला। संबंधित पीडित महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या दोघांची रवानगी थायलंडच्या तुरुंगामध्ये करण्यात आलेली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या जारकरवाडी या ठिकाणी रात्रीच्या अंधारात बिबट्यानं काळूराम टावरे यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला। यामध्ये एका शेळीचा मृत्यू झालेला आहे। भयभीत होऊन इतर 10 शेळ्यांची प्रकृती मात्र खालावली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाबळेश्वरमध्ये 2 शासकीय विभागांमध्ये वाद रंगलाय। नगरपालिका आणि महावितरण विभाग आमने सामने आल्याचं दिसतंय। महावितरणकडून महानगरपालिकेचा वीज पुरवठा खंडित झालाय, तर महावितरणच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी नगरपालिकेने महावितरणचं कार्यालय सील केलंय। अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडलाय। अहिल्यानगरमध्ये मडीच्या यात्रेमध्ये होणार होता नगरपंचायत जात पंचायतीचा न्यायनिवाडा, मात्र अंनिस आणि पोलिसांनी जात पंचायत रोखली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर भटक्या विमुक्त वैद्य समाजाची पंचायत बसणार होती। उष्माघाताचा फटका माणसांसह मुक्या पाळीव जनावरांना बसतोय। शेळ्या मेंढ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप आणि जुळावासोबत मृत्यूला सामोरं जावं लागतं।